नमस्कार मित्रांनो, मी बैलगाडी घेऊन आलो काटोनातल्या शेतात. तर बैलांना बांधलं इथं चरायला पाठीमागं. इकडं सरजे, तिथं चिमणे. आपली काटोनातल्या शेतात ना आपला राजमा होता ना, तर इकडं राजमा ह्याच्यातला जो काढा आला होता ना, तर तो राजमा काढलाय. तर त्याच्यामुळे पातळ वाटतंय. राजमा व्यवस्थित आलाच ना, म्हणजे सगळ्या एक सोबतच काढा आला नाही, पातळ पातळ दिसतो ना, तर हे काढायचं राहिलाय. आणि जो ह्याच्यातला काढा आला होता ना, तर तो काढलाय. इकडं आपली ज्वारी, आपण ज्वारी थोडीशी पेरली होती. राजम्यास बी कमी पडलं ना, तर त्याच्यामुळे ज्वारी पेरली होती एवढीच थोडी काटोनातल्या शेतात. आणि ज्वारी जर आपण सगळी पेरली असती ना, अशी ज्वारी आली असती ना, लईच मस्त ज्वारी आली असती. आणि ह्याच्यापेक्षा पण भारी ज्वारी ना आपल्या विहिरीच्या खालचे शेत आहेत ना, दोन नदीच्या कडीचं विहिरीच्या खालचं, तर त्याच्यात पाठीमागे ज्वारी ना ह्याच्यापेक्षा भारी ज्वारी आली असती. आपण ज्वारी पेरली असती. तर राजमा काय एवढा आलाच नाही व्यवस्थित. तो पहिल्यापासूनच पिवळा आणि पानं असं मिरची कसा चुरडा मोरडा पडतो, तर तसे पानं झाले होते हे असे पिवळे आणि चुरडे मोरड्याचे पानं. तर त्याच्यामुळे राजमा पीक व्यवस्थित आलंच नाही. आणि आपली लावण्याची पहिलीच वेळेस होती, तर त्याला काय झालं, लावायला त्याच्या सीझनपेक्षा 1 महिना उशीर झाला. तर त्याच्यामुळं राजमा व्यवस्थित आलाच नाही. पण ज्वारी आपलं सीझनल पीक आहे, लय मस्त आली असते राव ज्वारी पेरली असते तर. हीच बघा ना किती मस्त आली. एवढी हाईट झाली असते ज्वारीची, तर कडब्याची काय उन्नीस भासली नसती उन्हाळ्यात. ज्वारीच पेरायला पाहिजे होती. चला, आता तर आपण ज्वारी पेरली एका शेतात जनावरांसाठी. आणखीन दुसरं एक शेत आहे ना, तर त्याच्यात पण जनावरांसाठी ज्वारीच पेरायची. मी आज इकडं बैलगाडी घेऊन आलो आहे, कारण की इथं आपले दारे चालू आहेत. दारेचं पाणी चालू आहे बटाटे भिजवायला. आता मी तिकडं बटाट्याकडे जाणारच आहे. बैल वगैरे बांधलेत मी. आणि इकडं बघतोय, इकडं पाणी कुठं फुटले का बघायला आलतो का लाईट गेली, कारण पाणी लईच कमी येतं ना एवढंसं. आता बघतोय एकदा लाईट गेली का दार कुठं मध्येच फुटले ती. मी बघून आलो वरपर्यंत, पण मीच चुकलो. मला वाटलं हे छोटं पाणी वाहते ना, हेच पाट आहे काय की, पण पाट त्या गवत आहे ना तिथं, म्हणजे जळलेलं, तर वाळलेलं गवत आहे ना, तर त्या वाळलेल्या गवतातून पाणी जाते. पाट तिथून पाट आहे. मला अगोदर ओळखूच आलं नाही पाणी आणि गवत. मला वाटलं हेच पाट आहे काय की, कारण की मी इकडच्या दाऱ्यावर ना लई कमी असतो. मी आज पहिल्यांदाच, म्हणजे ह्या सीझनला तरी आज पहिल्यांदाच आलो इकडचे दारे धरायला. तर त्याच्यामुळे मला पाट माहीत नव्हता. तर ते बघा आता स्पष्ट दिसतोय पलीकडचा, ते तिकडून गवतातून आलेला पाट आहे ना, तर तो मोठा पाट आहे. आणि पाणी लिकेज होऊन अलीकडे आलेलं आहे, तर हा छोटा पाट आहे पाणी लिकेज झालेला. पण दोन्ही पाट आहे ना पुढं एका जागेवर मिळतात. तर अशी माझी जमलिंग झाली होती. तर त्याच्यामुळे मी वरच्या कडेपर्यंत जिथं होसायचं ना, तर तिथपर्यंत बघायला गेलो नेमकं पाणी एवढंसं कसं काय येतं. तर पाणी व्यवस्थित येते पाटाने. आणि काय इकडं जास्त पाणी, म्हणजे दोन्ही पाणी एक होतात आणि जास्त पाणी येते. इकडं आपली विहीर, पाणी कमी झालं विहिरीचं. तरी आता जानेवारी ना मार्चपर्यंत पाणी राहतं विहिरीला, कारण की यावर्षी पाऊस काळ म्हणजे चांगला झाला ना, भरपूर पाऊस पडला ना, तर त्याच्यामुळं विहिरीला पाणी भरपूर आहे. आणि ज्यावेळेस आपण म्हणजे तळ्यावरून आपली मोटर नसली ना, विहिरीत टाकलं ना, तर विहिरीचा मग उपसा होतो. पण एका दिवसात परत ह्याच लेवलला पाणी येतं, कारण सध्याला जमिनीत पाणी ह्या लेवलनी ना, तर त्याच्यामुळं विहीर उपसली ना, तर म्हणजे परत 24 तासात तेवढंच पाणी येतं विहिरीला. उपसा झाला की परत तेवढंच येतं असे. इकडं आपले बटाटेत समोर, हे बघा इकडं बटाट्याला पाणी चालू आहे. कुठं, हा मागच्या वेळेस भाई या इकडून तिकडं भिजवत गेला होता ना, आता तिकडून इकडं भिजवत यायचं असेल. आता मी जातोच पाणी कुठं गेलं काय बघायला. आपले बटाटे असेत, मला तरी चांगले वाटतात बटाटे. म्हणजे सगळं पीक बघितलं तर आजार वगैरे इथून काय दिसत नाही मला. आणि झाड पण मस्त मोठालेत. बाकी हे अशा पिशव्या लावल्या आहेत आईनी पप्पांनी एक दिवस येऊन. तर ते बघा तिकडं अशा पिशव्या लावल्यात ना, ह्या डुकरांसाठी लावल्यात, कारण की डुकरं लई त्रास द्यायला लागलेत बटाट्याला. म्हणजे आपल्या घरापासले शेतातले बटाटे आहेत ना, तर ते तो उकरायला लागले डुकरं. म्हणजे उकरी येतात, अर्धे बटाटे खातात, उघडे करतात आणि परत मग लई नुकसान करतात. दार इथं मध्ये फुटलं होतं, परत ही लाईन तर कडेला गेली मधलीच. परत आता पुढे चाललंय पाणी, बघतो आता लास्टच्या लाईन भिजली का नाही. किंवा असा आपला खालचा राजमा आहे. तर राजम्यात फसलं राव काम. आपल्याला एक पीक चांगलं येतं तर कुठलं पीक खराब येतं. आपल्याला बटाटे चांगले झाले ना, म्हणजे चांगलं ॲव्हरेज निघलं ना, पण ह्या राजम्यात आपलं काम फसलं. राजमा का व्यवस्थित आलाच नाही, म्हणजे आला पण एवढं काय ॲव्हरेज निघत नाही, चांगला आलाच नाही. लय पातळ आहे आणि शेंगा बी लय दाट वाटत नाहीत, झाड मोठं झालं नाही, आलाच नाही. ह्याच्यात काम फसलंच राजम्यात, आपलं सगळं काम फसलं राजम्यात.
गेलं चिखलात आहे चिखलात. इथं चिखलात बसले ते कुठ्याकडे ह्या लाईनला. हे बघा इथं चिखलात बसले पाण्यात. गरमी होत असेल का त्याला बहुतेक गरमी होती काय. चिखलात बसले कस काय तेव्हा मान हलवते. हे गेलं काय नाही चिखलाने त्याला पळता येत नाही. चला आता माझं दार आले कडीला. लय अगदी जवळ होतं ते दार आलंय कडीला. काय होतं ना चिखलात पाळता येत नाही त्याला जास्त, तर त्याच्यामुळे ते इथंच बसले. हे बघा 3-4 साऱ्या पलीकडे बसले इथं. बसू द्या. मी तर सशाला आजपर्यंत कधी म्हणजे एक दोन वेळेस हात लावलेला बरं का त्याला असं लांबून, पण पकडलं नाही कधी. त्याच्या नाक्या वगैरे लागायची भीती वाटते ना, तर त्याच्यामुळे मी हातच लावत नाही सशाला. म्हणजे असं लावलं ना तर असं कोणी जर पाळल्याला वगैरे असेल ना तर कोणी धरलेलं तर हात लावायचा. नाही तर असं मी स्वतःहून कधी पकडलेलं नाही. मला त्याच्या नाक्या लागायची भीती वाटते ना, तर त्याच्यामुळे मी काय त्याला धरीतच नाही कधी सशाला. असे लय वेळेस असे जवळ आले ससे. चला आता पाणी चालू आहे. पाणी गेले कडीला. दारं बदलितो. तर बैलांनी खाल्लंय. बैलांच्या जागा बदलितो दोघाच्या पण. हे बघा इथं असं नुकसान केले डुकरांनी बटाट्याचं. अशी उकरले झाडं आणि अशी टाकून दिलेत. हे बघा म्हणजे ही लाईन कशी येते अशी. परत इथं उकरून टाकलेत मध्ये बटाटे. परत इथं बटाटे खराब केलेत. ह्या बटाटे लागलेत ना बघा एवढाले, तरी बटाटे सगळे खराब करून टाकलेत. बघा इथं खाली एक बटाटे पांढरं. असे बटाटे खराब करून टाकलेत डुकरांनी. आता काय करणार, आपलं घर पण लय लांब नाही ते चक्कर मारायला रात्रीचं वगैरे. त्याच्यामुळं काय डुकरांना काय उपायच नाही. त्याला तशी झटका मिशन लावावं लागेल. आता पुढच्या वर्षी लावू झटका मिशन. इथं बी बटाटे खराब केले डुकरांनी. आजचा सगळा दिवस तर काटवणातच गेला. तर तो ऊस दिसतो ना, त्या ऊसापासून इकडं ह्या एरियात बटाटे कोणी लावलेच नाहीत. ते पार तिकडं ज्वार आहे ना, त्या ज्वारीपर्यंत बटाटे कोणीच लावले नाहीत, फक्त आपण लावलेत. आता ना 5:15 वाजलेत. लाईट जायचा पण टाईम झाला आहे, किंवा लाईट गेली पण असेल. पण आपला ऊसच आहे ना वरच्या साईडला आहे ना, वरच्या शेतात. तर तिथून 100-200 फूट अंतराने इथपर्यंत तर पाटाचं पाणी येत असेल. तर लाईट गेलीच असेल. तर ही लाईन भिजायची चालू आहे. अर्धं भिजायचं झालं म्हणायचं. पूर्ण एका दिवसात मी रस्त्याकडून भिजवत आलो होतो. पूर्ण एका दिवसात अर्धं शेत भिजायचं झालं आहे. आणि या पोलपासून इकडं उरलेलं शेत आहे ना, हे उद्याच्याला होईल भिजायचं. आता लाईट गेली असेल किंवा जाईल 10-15 मिनटात. मग हे पाटाचं पाणी येईल ना वाहत, तर त्याच्यात 1-1.5 सरी भिजायची होईल. आता ही सरी अर्ध्याच्या पुढं गेली भिजत. थोड्या वेळाने हे दारं मोडतो, दुसऱ्या सरीत पाणी लावतो. ह्या पोलपर्यंत अर्धं शेत आहे ना, तर अर्धं शेत तर आरामात भिजायचं होईल. मग हे भिजायचं झालं ना, बैलगाडी घेऊन जातो घरी. बैल पण 2-3 दिवस घरीच होते ना, म्हणजे जागेवर काही काम नव्हतं ना, तर त्यांचा पण पाय मोकळा होईल. आणि एक सवय असावं म्हणून त्यांना बैलगाडी घेऊन आलो होतो इकडं. बैलांना चरायला बांधलं होतं. तर थोड्या वेळाने बैल चरलेत बी, पण पोटभर त्यांना खायला आता नाही इकडं. तर त्याच्यामुळं त्यांना घरी गेल्यावर खायला टाकणार. मी ऊसाची कुट्टी खायला टाकणार. आता थोड्या वेळाने जाईन घरी. आता पाणी लास्टच्या लाईनमध्ये लागले. मला वाटतं मोटर बंद झाली काय की पाणी थोडंसं कमी झाले. एवढी लास्टची लाईन भिजायची होईल. आता टाईम झाला. आपले जनावर पण घरी चाललेत. तिकडे समोर झाड दिसते ना, त्या झाडाच्या पलीकडल्या शेतात जनावर आहेत. हळूहळू आता जातीलच घरी जनावर, कारण की 5:15 वाजलेत. 5:20 झालेत. मग 6 वाजेपर्यंत जनावर जातात घरी. मी पण लगेच जाणार आहे एवढी सरी भिजली की. हे आपलं पिल्लू इकडे, त्याला गवत मी सकाळीच आणून टाकलं होतं. मला काटणं जायचं होतं ना, तर काय झालं पाठीव काहीतरी घाण लागली. चल बस. इकडं आपल्या गाय आल्यात चरून. शुभश्री आहे, चल इकडे. शुभश्री त्याने ह्यांना मध्ये दिला होता. वृंदा चल.